पिंपरी चिंचवडमध्ये एका गुन्हेगाराची 7 ते 8 जणांनी धारदार शस्त्राने वार करून हत्या केल्याची घटनेने खळबळ उडाली आहे। या प्रकरणी पोलिसांनी माजी नगरसेवक आणि भाजप पदाधिकारी शेखर ओव्हाळ यांना अटक केली आहे। सोमवारी रात्री 10 वाजण्याच्या सुमारास रावेत परिसरात ही घटना घडली। हत्या झालेल्याचं नाव अमोल गोरगले असं आहे। अमोल सोबत असणाऱ्या दुसऱ्या एका व्यक्तीवरही हल्ला झाला, त्यात संबंधित व्यक्ती जखमी झाली आहे। याबाबत मिळालेली माहिती अशी की चिंचवड विधानसभा पोटनिवडणुकीत झालेल्या वादातून ही हत्या झाली आहे। या प्रकरणी भाजप पदाधिकारी शेखर ओव्हाळ, मुन्ना उर्फ अभिषेक ओव्हाळ, समीर शेख, महेश कदम, गणेश कदम आणि इतर तिघांवर गुन्हा दाखल केला आहे। सोमवारी रात्री अमोल गोरगलेवर 7 ते 8 जणांनी हल्ला केला। यात अमोल गोरगले गंभीर जखमी झाला। त्याला तातडीने रुग्णालयात नेण्यात आलं, मात्र उपचारावेळी त्याचा अंत झाल्याची माहिती पोलिसांनी दिली। या प्रकरणात भाजपचे माजी नगरसेवक शेखर ओव्हाळ यांचा हात असल्याचं समोर आलं असून पोलिसांनी त्यांना अटक केली आहे। चिंचवड विधानसभा पोटनिवडणुकीवेळी अमोल गोरगले आणि शेखर ओव्हाळ यांच्यात वाद झाला होता। शेखर ओव्हाळ हे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये होते। पोटनिवडणुकीवेळी त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला होता, तर शेखर ओव्हाळ यांच्या हत्येचा कट रचल्याप्रकरणी अमोल गोरगलेवर गुन्हा दाखल होता। या प्रकरणी त्याला अटक करण्यात आली होती। 3 महिन्यांपूर्वी गोरगले तुरुंगातून बाहेर आला होता।